झी 24 तास, एक पाऊल पुढे. हे फक्त मुंबऱ्यात नाही घडत आहे, हे महाराष्ट्रातल्या अनेक कानाकोपऱ्यांमध्ये गोष्टी घडतायत, जळगावमध्येही घडतायत. आम्हाला कल्पनाच नाही का आमचे राजे बेसावध, आमचे राज्यकर्ते बेसावध, आमच्या लोकांचा विचारच नाही. आम्हाला कल्पना कधी येते, इमारत पडून मृत्युमुखी झाले की, बॉम्बस्फोट झाले की, तोपर्यंत आम्हाला कळत देखील नाही की हे या इकडे महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे ते. आम्हाला कल्पनाच नाही. आज राज्यकर्ते जरी बेसावध असले, माझ्या बांधवांनो, भगिनींनो, मला तुम्हाला सांगायचे, राज्यकर्ते जरी बेसावध असले, तुम्ही सावध राहा. येणाऱ्या सगळ्या पुढच्या गोष्टींसाठी तुम्ही बेसावध राहू नका. पुन्हा हे मानेवरनं सुरी फिरवतील तुमच्या. पुन्हा महाराष्ट्र अजून खड्ड्यात जाईल. कारण ह्याला भानच राहिलेलं नाही या लोकांना. मगरुरी माज आलाय, माज. हे सगळे आज बघा, तो अजित पवार काय बोलले. धरणामध्ये पाणी येत नसेल तर मी काय जाऊन मुतू. अजित पवार, याच्या पुढे महाराष्ट्रातनं तुम्हाला मत नाही मिळणार, तुम्हाला मूत मिळेल याच्या पुढे. (2014) 2014ला तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवतो, अजित पवारांना सांगतो की हा महाराष्ट्र तुमच्यावरती असा काही मुतेल, त्याच्यानंतर जे वाद जाल तुम्ही, त्याच्यानंतर हे जे वाद जातील ना, ह्याला कळणार पण नाही, कारण मध्ये बंधारे पण नसतील आणि धरणही नसतील. तेव्हा त्यांना कळेल, अरेच्या, आता तरी बंधारे बांधायला पाहिजे होते, आम्ही धरणं बांधायला पाहिजे होती, किमान हे महाराष्ट्र मुतल्यावरती आम्ही कुठेतरी अडलो असतो. इतकी घाणेरडी भाषा करता तुम्ही. महाराष्ट्रामध्ये लोड शेडिंग म्हणे चालू आहे, त्याच्यामुळे म्हणे मुलं पैदा होत आहेत. हे तुमचे राज्यकर्ते, हे या महाराष्ट्राचे राज्यकर्ते म्हणे लोड शेडिंग चालू आहे म्हणून म्हणे मुलं पैदा होत आहेत. अहो, तुमचं लोड शेडिंग शिवाय चालू आहे ना, पण त्याचं काय. इतकी गलिच्छ आणि घाणेरडी भाषा वापरता तुम्ही महाराष्ट्रासाठी, जो होरपळतो महाराष्ट्र दुष्काळामध्ये. आमच्या आया बहिणी लांबून 10 किलोमीटर, 15 किलोमीटर वरनं हंड्यातनं पाणी भरून येत आहेत. तिथे आमच्या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री राज्यकर्ता म्हणतो मी तिथे जाऊन काय मुतू. लाज नाही, शरम नाही, याला माज आलाय, पैशाचा माज आलाय. याला माहितीये आम्ही काही बोललो, निवडणुका ज्यावेळेला येतील, याच महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेसमोर आम्ही पैसे फेकू, विकत घेऊ, मतं विकत घेऊ आम्ही यांची, परत सत्तेवरती येऊ. हा जो त्यांच्यामध्ये आतमध्ये गेलेला जो भाग आहे ना, जो तुमच्याबद्दल, तुम्हा सगळ्यांबद्दल, की आम्ही पैसे फेकल्यानंतर आमच्या हातामध्ये हे सगळेजण मतदान करतील आणि परत आम्ही महाराष्ट्रात सत्तेवरती येऊ. आम्ही कितीही घाणेरडं बोललो तरी हे काही करणार नाहीत, हे आम्हालाच मतदान करतील, ही मेंढरं आमच्याच मागे येतील. हा जो आतापर्यंतचा विश्वास आहे, हा तुम्हाला मोडावा लागेल, तर हे वटणीवरती येतील सगळेजण. मी अत्यंत एक गंभीर गोष्ट तुमच्या समोर सांगणार आहे, अतिशय गंभीर. मी मध्यंतरी अमरावतीच्या सभेमध्ये मी म्हटलं, मी आकडेवारी दिली होती आणि त्या आकडेवारीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या विदर्भामधल्या, जळगावमधल्याही असतील, माझ्याकडे आता आकडा नाहीये, पण या अख्ख्या सगळ्या विदर्भ मराठवाड्यामधल्या अनेक मुली, लहान मुली, त्यांचे आई वडील अजूनही शोधतायत की माझी मुलगी कुठे गेली, माझी मुलगी पळवली गेली, माझी मुलगी गेली कुठे, मला पत्ता नाही, ती महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्राच्या बाहेर आहे, तिला विकली, काय केली माहित नाही. माझ्याकडे आता वर्तमानपत्र आहे, आपण थक्क व्हाल. महाराष्ट्रामधल्या आपल्या मुली, आपल्या बहिणी, आपल्या भगिनी. झी 24 तास, एक पाऊल पुढे.